बंगळुरूमधल्या रामेश्वरम कॅफेत झालेल्या बॉम्बस्फोटाचं पुणे कनेक्शन उघड झाले। या स्फोटातील संशयित आरोपी पुण्याच्या दिशेने आल्याचा संशय एनआयएच्या पथकाला आहे। त्यामुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून एनआयएचं पथक पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। रामेश्वरम कॅफेमध्ये 1 मार्चला दुपारी बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता। त्यात 10 जण जखमी झाले होते। या स्फोटानंतर आरोपी बल्लारी, भटकळ, गोकर्ण, बेळगाव, कोल्हापूर मार्गे पुण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्या दृष्टीने तपास सुरू आहे। थेट जाऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडे। अरुण, बंगळुरूमधल्या स्फोटाचं पुणे कनेक्शन आता उघड झालंय। आरोपी पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याचा संशय एनआयएने व्यक्त केलाय। अगदी खरं आहे। 1 मार्चला हा बॉम्बस्फोट बेंगळुरूमध्ये झाला होता, ज्यामध्ये 10 जण जखमी झाले होते आणि त्यानंतर याच प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आलेला होता। एनआयएच्या तपासामध्ये या प्रकरणातील संशयित हा पुण्याच्या दिशेनं पसार झाल्याची माहिती आहे। संशयिताचं सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागलेला आहे। मास्क घातलेला, गॉगल घातलेला एक व्यक्ती पिशवी कॅफेमध्ये ठेवतोय असं ते फुटेज आहे आणि त्यानंतर त्याचा पाठपुरावा किंवा फॉलोअप घेतला असता तो गोकर्ण, भटकळ, बेळगाव आणि कोल्हापूर मार्गे पुण्याच्या दिशेनं आल्याची माहिती आहे आणि त्यामुळे एनआयएचं पथक त्याचा शोध घेण्यासाठी पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती आहे। आता याआधी देखील पुणे मॉड्यूलचा पुण्यामध्ये आपल्याला समोर आल्याचं लक्षात आलं होतं। त्यामुळे दहशतवाद्यांचं पुणे केंद्र असल्याचं पुन्हा एकदा इथे अधोरेखित होत आहे। ठीक, धन्यवाद अरुण संपूर्ण माहितीसाठी।